आज सम्राट असंघटित बांधकाम कामगार संघटनेमध्ये आमच्या कोपरगाव तालुक्यासाठी तळागाळातील मजूर किंवा बांधकाम मजूर ते कष्टकरी मजूर यासाठी आम्ही प्रकाशराव शिंदे पाटील यांची तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे। यांचा उद्देश आहे प्रत्येक तळागाळापर्यंत बांधकाम कामगारापर्यंत त्या मजुरांना उदाहरणार्थ त्याची प्रत्येक गोष्ट त्याला मिळाली पाहिजे। या शासनाच्या द्वारे किंवा या संघटनेच्या द्वारे आम्ही सदैव प्रयत्न मजुरावर न्याय झाला मजुरावर अन्याय झाला अत्याचार झाला तर आमची संघटना अहोरात्र त्या मजुरांसाठी त्या कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र झटणार आहे। म्हणून पुढील वाटचालीसाठी प्रकाशराव शिंदे पाटील यांना तालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे। त्याला संघटनेकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात। आज असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत बाबुल साहेब यांच्या आदेशाने माझी प्रकाश गोविंद शिंदे कारवडे कोपरगाव तालुक्या अध्यक्षपदी निवड केली। त्याबद्दल मी माझ्या वतीने बाबुल साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी मला ह्या गोरगरीब आदिवासी जो मजूर वर्ग आहे त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि मी त्या सेवेचं नक्की सोनं करील आणि जो गरजू मजूर आहे त्यांना नेहमी न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि त्यांना न्याय देईलच, कोणावरती अन्याय होऊ देणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।